ते 5 दिवस टिकणारे मेथीचे पराठे. प्रवासाला नेण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे. आज आपण मेथीच्या पराठ्यांची सोपी पद्धत बघणार आहोत. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन तडकामध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला पाहूयात मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी घेतलेलं आहे जिरे पावडर, धना पावडर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, मिरची लसूण ठेचा, हळद, पांढरे तीळ, चण्याचं पीठ, ओवा आणि जिरा, 3 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाटी मेथी घेतलेली आहे. मेथीची पानं वेगळी करायची, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुकवून घ्यायचे आणि मग बारीक चिरून घ्यायचे. इथे मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे चण्याचं पीठ घेतलंय. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, ओवा, जिरा, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, लसूण मिरचीचा ठेचा, थोडेसे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं सुकं जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिसळून घेत आहे इथे मी. व्यवस्थित मिसळून झालेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये आपण मेथी टाकायची आहे आणि मेथीची पानं घातलेली आहेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पानांना मॉइश्चर भेटतं. आता सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून गोळा घट्ट करून घ्यायचा आहे. आपण जी नेहमीची कणिक मळतो ना, त्यापेक्षा थोडा घट्ट करायचा आहे. पीठ आपलं इथे ऑलमोस्ट मळून झालेलं आहे. व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे. वर आता अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित मुरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो पीठ कोरडं नाही पडणार. आणि यात पीठ एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. इथे पीठ 10 ते 15 मिनिटे आपण मुरवून घेतलेलं आहे. मुरवून घेतल्यामुळे त्यातला कोरडेपणा निघून गेलेला आहे. आता ह्याचे आपण गोळे करून घेऊयात. साधारणतः या आकाराचे गोळे करूयात. झालेले आहेत आपले गोळे करून. आता हे राहिलेलं जे पीठ आहे ते आपण झाकून बाजूला ठेवून घेऊयात, म्हणजे पीठ नाही सुकणार. आता कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये एकदा घोळून घ्यायचं आहे आणि याचे गोल पोळीसारखे गोल लाटून घ्यायचं आहे. पातळसर नाही लाटायचा आहे पराठा, थोडंसं जाडसर ठेवायचा आहे. आता लाटून झाला आहे हा पराठा. आता याला आपण भाजून घेऊयात. तवा मी आधीच मंद गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला होता. त्यात आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याला चिकटणार नाही. पराठा टाकून मंद गॅसवरच भाजायचा आहे. बघू शकता तुम्ही, पराठ्याला हलकासा भाजला आहे, म्हणजे बबल्स यायला सुरुवात झाली आहे. तर पलटी केला आहे आपण आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे हलकासा. भाजल्यानंतर त्याच्यावरती तेल किंवा तूप लावायचं आहे. थोडंसं जास्त प्रमाणात तूप लावायचं आहे. पराठा पलटी करायचा आहे. तूप लावलेल्या बाजूने देखील भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता खरपूस असं सोनेरी रंग आलेला आहे पराठ्याला. पराठा आपला रेडी झालेला आहे. हे पराठे 2 ते 3 दिवस सहज व्यवस्थित टिकतात. मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी, प्रवासासाठी आपण ही रेसिपी बनवू शकतो. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कसे झाले आहे ते. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि ठणठणीत राहा.